नमस्कार, मी भारती करिअर वार्तामध्ये परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. सो फ्रेंड्स, आज मी खूप एक अशी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे. ICL असिस्टंट रिक्रुटमेंट 2024. तो बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा एक सॅम्पल मी ठेवलेला आहे. चला तर मग बघूया पुढे काय आहे पूर्ण जे तुमच्यासाठी अप्लाय करायला. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा चला आणि पुढे शेअर करा चला गरजू व्यक्तींकडे. चला तर मग हे बघा, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे भरती निघालेली आहे. आणि जे पोस्ट आहे ते आहे असिस्टंट ग्रेडवर HR, F&A, C&MM साठी पोस्ट निघालेले आहे. इम्पॉर्टंट डेट्स जे आहे ते 5 जून 2024 पासून हे सुरू झालेले आहे अप्लाय करायला. सो आणि 25 जून जे आहे ती लास्ट डेट आहे. संध्याकाळी 5 वाजतापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. NPI बद्दल NPCI बद्दल आणि शॉर्टमध्ये इथे एक माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि आता आपण डायरेक्टली वॅकन्सीजच्या माहितीवरती येऊया. सो असिस्टंट ग्रेड 1 आहे. HR साठी टोटल 29 वॅकन्सीज आहे. F&A साठी 17 वॅकन्सीज आहे आणि C&MM साठी जे आहे 12 वॅकन्सीज आहे. सो या ज्या वॅकन्सीज आहे या म्हणजे इन्क्लुडिंग आहे करंट आणि बॅकलॉग. सो कमी जास्त हे होऊ शकते. पुढे त्यांनी ही माहिती दिलेलीच आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे की ग्रुप C जो आहे असिस्टंट ग्रेड 1 त्याच्यासाठी म्हणजे कुठलं काय डिसॅबिलिटी वगैरे आहे त्याच्याबद्दल त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे. सो हे डिपेंड करते डिसॅबिलिटीवरती. सो त्याच्यामुळे मी हा भाग कवर नाही करत आहे. हा पार्ट तुम्ही डिटेल वाचून घेऊ शकता ज्यांना कुणाला हा प्रॉब्लेम असेल त्यांनी. आणि नेक्स्ट बघूया आपण. परत इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी रिपीट केलेले आहे. 5 जून ते 25 जूनसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि पेमेंटचा पण जो ऑप्शन आहे तो 5 जून ते 25 जून 2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजतापर्यंत सुरू राहणार आहे. 5 वाजता नंतर जे ते तुम्ही अप्लाय नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे 25 जून जे ते लास्ट डेट आहे. सो 25 जूनपर्यंत अप्लाय करून टाका ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल आहे. ॲप्लिकेशन फीज खूप चांगले फ्रेंड्स, ते एकदम कमी आहे, 100 रुपये आहे. आणि जे फिमेल ॲप्लिकंट झालं त्यानंतर SC ST कॅटेगरी, PWD, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे जे आहे त्यांना फीस नाही आहे. सो जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय करा कारण की चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि तिन्ही पण पोस्ट आहे. तिन्ही पोस्टसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते बॅचलर्स डिग्री विथ मिनिमम 50% मार्क्स म्हटलेलं आहे फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी पे लेवल दिलेलं आहे. सो लेवल 4चा जो आहे तिथे सॅलरी मिळणार आहे. पे मॅट्रिक्सच्या नुसार ते 25,500 आहे. DA जर इन्क्लूड केलं तर 12,750. सो टोटल अशी जी आहे ती 38,250 रुपये जो आहे तो तुम्हाला पेआउट मिळणार आहे. पे प्लस DA. पुढे पण बरंच काही आहे, फक्त तेवढीच सॅलरी नाही आहे. अलाउन्सेस मिळणार आहे जसं की ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे, ट्रॅव्हल अलाउन्स आहे, हाऊस रेंट आहे, अपडेट अलाउन्स आहे. त्यानंतर एम्प्लॉईज जे आहे लिव्ह अँड लिव्ह एनकॅशमेंट आहे, मेडिकल फॅसिलिटी, एज्युकेशन फॉर फॅमिली फॉर चिल्ड्रन एज्युकेशन असिस्टंट, रिएम्बर्समेंट ऑफ केबल TV चार्जेस, रिएम्बर्समेंट ऑफ न्यूजपेपर चार्जेस, कॅन्टीन सबसिडी. सो बऱ्याचशा फॅसिलिटीज ज्या आहेत ते NPCI बद्दल कडून तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे एकदा जर का सिलेक्शन झालं तर खूप म्हणजे मस्त अपॉर्च्युनिटी आहे, सगळ्यांनी अप्लाय करा. पुढे काय काय स्कीम्स आहे, बेनिफिट्स वगैरे आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे. एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युइटी आहे, पोस्ट रिटायरमेंट मेडिकल केअरची सुविधा आहे, बेनोलेंट फंड आहे, ग्रुप इन्शुरन्स आहे. सो खूप छान इथे सुविधा आहे. आत्ता बघा एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे 21 ते 28 वर्ष आहे. मिनिमम 21 आणि मॅक्सिमम 28 वर्ष आहे. गव्हर्मेंट नॉर्म्सनुसार जे आहे ते एक एज रिलॅक्सेशन आहे. सो ते डिपेंड म्हणजे माहीतच आहे ऑलमोस्ट सगळ्यांना ते 5 वर्ष 3 वर्ष वगैरे जे काही आहे ते. ठीक आहे. सो त्यानंतर हे बघू शकता तुम्ही. आता सिलेक्शन प्रोसेस आपण बघूया काय आहे ते. सो जी फर्स्ट पोस्ट आहे असिस्टंट ग्रेड 1, रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे पहिले. त्याच्यानंतर टाईप रायटिंग टेस्ट ऑन PC होणार आहे. त्यानंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर स्टेज 1 जी आहे ती आपली प्रिलिमिनरी टेस्ट होणार आहे. आणि स्टेज 2 जी आहे ती ॲडव्हान्स टेस्ट आहे रिटर्न एक्झामिनेशनमध्ये. परत त्याने दिला स्टेज 1 प्रिलिमिनरी टेस्टमध्ये काय राहणार आहे, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचे 25 क्वेश्चन्स, कम्प्युटर नॉलेजचे 10 क्वेश्चन्स आणि इंग्लिशचे जे आहे ते कम्प्युटर नॉलेजचे 15 क्वेश्चन्स आणि इंग्लिशचे 10 क्वेश्चन्स राहणार आहे. सो द टेस्ट विल बी 01 hour ड्युरेशन फॉर अ मॅक्सिमम 150 मार्क्स. 150 मार्क्सचा पेपर राहणार आहे. 1 तासाचा पेपर राहणार आहे. पर क्वेश्चन ज्या 3 मार्क्स आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग इथे आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी जर अप्लाय करतील आणि एक्झाम द्यायच्या वेळेस जे आहे ते नेगेटिव्ह मार्किंगकडे लक्ष देऊनच हे करायचं. एका मिनिमम क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी. UR साठी 40% आणि SC ST OBC साठी PWD साठी EW साठी ज्या 30% त्यांनी पासिंग मार्क्स दिला आहे. पण परत मी रिपीट करते, पासिंग मार्क्स तेवढे असल्यामुळे असं नाही की तेवढे पर्सेंट आल्यानंतर तुम्ही पास होऊन जाल. ते डिपेंड करते की मेरिट लिस्ट किती जाते, किती हाय मेरिट जाते ते त्याच्यावरती. ठीक आहे. त्यांनी पुढे दिलेलं आहे अकॉर्डिंगली वगैरे. सेकंड जी स्टेज आहे ॲडव्हान्स टेस्ट आहे.
त्यामध्ये काय होणार आहे, इथे 2 तासाचा पेपर होणार आहे. मॅक्सिमम 150 मार्क्सच राहतील आहे. सो याच्यामध्ये 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतील, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन्स, क्रिटिकल रिझनिंगचे 25 क्वेश्चन, आणि तेच परत तेच रिपीट केलेलं आहे. 3 मार्क्स राहतील एका क्वेश्चनला, आणि एक जो आहे निगेटिव्ह मार्क राहील आहे. पर क्वेश्चनला 1 मार्क्स निगेटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. सो खूप छान आणि डिटेल एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. पूर्ण कंप्लीट डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे. मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती स्टेज 1वर नाही तर स्टेज 2च्या मार्क्सवरती जे ती मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर म्हणजे कशाप्रकारे जर टाय वगैरे झालं तर कशाप्रकारे सिलेक्शन करतील त्या त्यांनी इथे डिटेल्स दिलेल्या आहे सगळ्या. फर्स्ट आहे की ती म्हणजे कोणाचे कमी नेगेटिव्ह मार्किंग आहे ते आहे. त्याच्यानंतर सेकंड विल बी प्लेस्ड ऑन मेरिट लिस्टवरती कोणाचं हाय टॉप मार्क्स आहे ते आहे. थर्ड जे आहे की थर्डवाली जी आहे ती लोअर नेगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थनुसार ज्याचं वय जास्त असेल त्यांचं ते सिलेक्शन करतील आहे. सो तो एक वेगळा पार्ट झाला की जर टायअप झाला किंवा कोणाची इक्वल मार्क्स आले तर कशाप्रकारे सिलेक्शन करतील तो पॉईंट होता तो. त्यानंतर यांनी दिले टेस्टबद्दल दिलं की एका दिवशी म्हणजे प्रिलिमिनरी अँड ॲडव्हान्स टेस्ट एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन अ सिंगल डे विथ 30 मिनिट्स टू 120 मिनिट्स ब्रेक इन बिटवीन. म्हणजे एका दिवशी जो आहे तो फर्स्ट टेस्ट आणि ॲडव्हान्स टेस्ट होणार आहे. त्यानंतर स्टेज 3 आहे स्किल टेस्ट आहे. सो स्किल टेस्टमध्ये आहे टाईपरायटिंग टेस्ट ऑन अ पर्सनल कम्प्युटर होणार आहे, आणि कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट ऑन अ पर्सनल कम्प्युटर प्रोसिजर ॲट बिलो. आता त्याने टायपिंग अँड प्रोफिशियन्सी टेस्टबद्दल दिलेले आहे. सो 300 वर्ड्सचा जो आहे तो तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, तो तुम्हाला टाईप करायचा 10 मिनिट्समध्ये, आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे आहे म्हणजे फॉन्ट कसं काय यूज करायचा आहे, टेक्स्ट कुठलं बोल्डमध्ये आहे, कुठलं अंडरलाईन आहे, काय आहे, म्हणजे ज्यांनी कोणी टायपिंगचे क्लासेस केले असतील त्यांना अंदाज आयडिया असेलच या गोष्टीचा. सो तेच यांनी एका डिटेलमध्ये दिलेलं आहे जेणेकरून जे कोणी अप्लाय करते त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला पुढे चालू. सो म्हणून मी नेहमी म्हणते की अप्लाय करायच्या आधी जो एक डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घेत चला आणि त्यानंतरच अप्लाय करा, आणि सविस्तर माहिती घेतल्याशिवाय अप्लाय न केलेलं बरं राहते. पुढे त्यांनी तेच सांगितलं आहे की स्पीड आणि ॲक्युरसी वगैरे कशा प्रकारे घेतील, काय ओमिशन वगैरे आहे, आणि एक टायपिंग टेस्टचा जो एक क्रायटेरिया आहे तो त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे इथे. आणि पुढे आहे की प्रोसिजर ऑफ कंडक्टिंग ते म्हणजे जे टेस्ट कंडक्ट करणार आहे प्रोफिशियन्सी टेस्ट वगैरे त्याच्याबद्दल त्यांनी इथे परत दिलेलं आहे. पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे, किती क्वेश्चन्स राहतील, काय राहतील वगैरे ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ट्रॅव्हलिंग अलाउन्सबद्दल म्हटलं आहे की ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जाणार आहे SC/ST कॅन्डिडेट्सला. सो त्याच्यासाठी जे आहे रिटर्न एक्झामिनेशन नॉट एम्प्लॉय सेंट्रल म्हणजे जे कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय वगैरे नसेल त्यांना दिले जाणार आहे. कास्ट सर्टिफिकेट वगैरे सोबत ठेवावं लागतं त्याच्यासाठी. त्यानंतर डॉक्युमेंट्सबद्दल दिलेलं आहे त्यांनी प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पाहिजे आहे, डेट ऑफ बर्थचा प्रूफ पाहिजे आहे. हे जे डॉक्युमेंट्स म्हटले त्यांनी हे स्टेज 3 जी स्किल टेस्ट होणार आहे त्याच्या वेळेसाठी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी दिलेलं आहे क्वालिफिकेशनबद्दल जे डॉक्युमेंट्स आहे ऑल सर्टिफिकेट्स और मार्कशीट्स फॉर इच सेमेस्टर जे आहे ते पूर्ण द्यायचे आहे. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे काय ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेसचा एक ऑप्शन दिला आहे त्यांनी म्हणजे ब्लॉक दिलेला आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लायची प्रोसिजर आहे. सो काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे पाठवायचे नाही आहे त्याच्याशी, ते आधी परत रिपीट केलं आहे की 5 जून ते 25 जून लास्ट डेट आहे. आणि एका फोटोचा वगैरे साईज किती पाहिजे आहे अपलोड करताना, सिग्नेचरचा साईज किती पाहिजे ते त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. किती पिक्सेल्स पाहिजे किंवा किती डायमेन्शन्स वगैरे पाहिजे आहे ते. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस दिली आहे त्यांनी. एका महत्त्वाचं म्हणजे जो ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ॲक्टिव्ह ईमेल आय डी आहे तीच तुम्ही अप्लाय करायची, कारण की पूर्ण कम्युनिकेशन जे कुठे बायपोस्ट होणार नाही आहे, सगळं ऑनलाईन झालंच का सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीचा जेणेकरून कम्युनिकेशन जे होईल ते तुम्हाला म्हणजे टाईम टू टाईम कळेल आहे. त्यानंतर अप्लाय करण्याची प्रोसेस यांनी दिलेली आहे. रजिस्टर करायचं आधी, नंतर रजिस्टर झाल्यानंतर ॲक्टिवेशन कोड येईल तुमच्या मेलवरती, त्यानंतर परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, पोस्ट क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, पर्सनल डिटेल्स, अपलोड फोटो अँड सिग्नेचर आणि सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लास्टमध्ये जो आहे तो पेमेंटचा ऑप्शन असो हे बघा. आणि फीज अप्लिकेबल त्यांनी दिलेलं आहे कारण की प्रत्येकाला फी नाही आहे. आणि फ्रेंड्स परत मी रिपीट करत आहे, खूप छान ही अपॉर्च्युनिटी आहे कारण की फक्त 50% मार्क्स मागितले आहे तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये इंजिनिअरिंगमध्ये, आणि त्याच्यानंतर जे आहे फक्त 100 रुपये फी आहे आणि फीमेला तर फीज नाहीच आहे. सो आणि सिलेबस पण असा काही खूप टफ नाही आहे. सो जेणेकरून अप्लाय करा सगळ्यांनी. आणि पुढे काय आहे की शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स वगैरे काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, जनरल कंडिशन्स काय आहे, नॅशनॅलिटी सगळ्यांना माहीतच आहे की इंडियन पाहिजे असते, एज त्यांनी कमीत कमी 21 वर्ष म्हटलेलं आहे. सो अशी ही कंप्लीट इन्फॉर्मेशन होती. आणि फ्रेंड्स प्लीज परत भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये नवीन जॉबशी रिलेटेड माहितीमध्ये. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओजला पुढे शेअर करा चला, लाईक करा चला,
आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. आणि जर काही विचारायचं असेल या जॉब वॅकन्सीबद्दल सो प्लीज कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेल आहे कमेंटमध्ये. हां, आणि कॉन्टॅक्ट असे लिंक यांनीसुद्धा दिलेली आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरीज असतील तर तुम्ही यांनासुद्धा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तोच एक टायमिंग दिलेला आहे त्यांनी, बुडीताली NPCILचा ॲड्रेस दिलेला आहे. सो थँक्यू सो मच गाईज. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय.